कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्यास प्रशासकीय मान्यता. 143.90 कोटींचा प्रस्ताव उच्चाधिकार समितीकडून मंजूर. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी समितीचे आभार मानले. कोल्हापूर शहरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्याला उच्चाधिकारी समितीकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. एकूण 143.90 कोटी रुपयांच्या या विकास आराखड्यामुळे देवस्थान परिसरातील सोयी सुविधांमध्ये मोठी भर पडणार असून यासाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी उच्चाधिकारी समितीचे आभार मानले. कोल्हापूर शहर येथील श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्याचा 1,445.97 कोटी रुपयांचा प्रस्ताव दिनांक 15 जुलै 2025 रोजी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकारी समितीसमोर सादर करण्यात आला होता. त्यापैकी 143.90 कोटीच्या आराखड्यास समितीने मान्यता दिली. राज्य शासनाने 2015 मधील शासन निर्णयान्वये तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ परिसर विकास आराखडे अंतिम करून अंमलबजावणीसाठी धोरण व मार्गदर्शन तत्वे निश्चित केली आहेत. त्यानुसार स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समितीने आराखडा तयार करून तो उच्चाधिकारी समितीकडे पाठवला जातो. उच्चाधिकारी समितीची शिफारस झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीकडून अंतिम मान्यता मिळते. याआधी दिनांक 6 मे 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री परिषदेच्या बैठकीत 1,445.97 कोटीचा प्रस्ताव मान्यतेसाठी मांडण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आता 143.90 कोटीच्या आराखड्याला मिळालेली मान्यता महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकासासाठी महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.